आज आपण तालुक्याच्या ज्या सध्या चाललेल्या राजकीय घडामोडीवर एक पत्रकार परिषद आयोजित केली आहे। ह्या पत्रकार परिषदेला आपण सर्व पत्रकार, प्रिंट मीडियाचे असो, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे असो, आपण सर्व पत्रकार आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आज उपस्थित झाला। आमचं म्हणणं ऐकण्यासाठी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथमतः मी आपल्या सर्वांचे आभार मानतो। आणि ही जी काही पत्रकार परिषद आपण घेतोय, आज कुठंतरी राजकारण प्रत्येक बाबतीत केलं जातं हे आमच्या निदर्शनास आलं। आज अगस्ती एज्युकेशनच्या बाबतीत जे काही राजकारण चालू केलं आहे, हे राजकारण कितपत योग्य आहे ह्या विषयावर मला थोडंसं म्हणणं मांडायची वेळ आली, म्हणून या ठिकाणी मी मांडतो। जे काही काल जी पत्रकार परिषद झाली या माननीय आमदार महोदयांची, तर मला आमदार महोदयांचं 2-3 गोष्टीमध्ये एका गोष्टीमध्ये स्वागत पण करूशी वाटतं का आमदार महोदयांनी काल सर्वप्रथम अगस्ती सहकारी साखर कारखाना बंद पडून देणार नाही ही जी त्यांनी भूमिका मांडली, ह्या भूमिकेचं मी आमच्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो। कारण तालुक्याची कामधेनू वाचली पाहिजे असं आमचे लोकनेते माननीय स्वर्गवासी मधुकररावजी पिचड साहेब हे त्या दृष्टिकोनातून पाहत होते आणि ती भूमिका आज आमदार साहेबांनी या ठिकाणी घेतली। ही भूमिका मला मनापासून आवडली, म्हणून मी आमदार साहेबांचं या ठिकाणी प्रथमतः स्वागत करतो का त्यांनी अगस्ती सहकारी साखर कारखाना बंद पडू देणार नाही ही भूमिका घेतली। आणि ह्या भूमिकेमुळं कदाचित आता अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी असतील, अगस्तीचे उत्पादक असतील, शेतकरी वर्ग असेल, आता हे काय आंदोलन करणार नाही, कारण त्यांना पण आमदारांना आता विश्वास आला आहे की आमदार साहेब हा कारखाना बंद पडू देणार नाही। म्हणजे कारखान्याच्या विषयाचा एक संस्थेचा विषय या ठिकाणी आज माझ्या दृष्टीने तरी आमदारांनी तो तडीच नेला आहे। राहिला गोष्ट अकोला एज्युकेशन सोसायटीची, तर अकोला एज्युकेशन सोसायटीबद्दल ज्यावेळेस आमदार साहेब पत्रकार परिषद घेत होते आणि आमदार साहेबांची पत्रकार परिषदमध्ये मी पाहिलं आजूबाजूला बसलेले होते, तर त्याच्यापैकी बरेचसे जण हे 10-15 वर्ष त्या संस्थेवर डायरेक्टर म्हणून होते। डायरेक्टर नव्हे तर काही जण उपाध्यक्ष म्हणून काम करीत होते, काही जण खजिनदार म्हणून काम केलेलं आहे, काही जणांनी उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे। मग त्यावेळेस संस्थेची घटना बदलली हे त्यांच्या का निदर्शनास आलं नाही, हा पहिला मुद्दा माझा। त्याच्यानंतर 78 नंतर त्यावेळेस 78च्या बॉडीमध्ये तर हे कोणी नव्हते, तरी ती बॉडी त्यावेळेस बदलली गेली। त्याच्यानंतर कुठेही बॉडी बदललेली नाही आहे, कागदपत्री त्याचं कुठं आढळत नाही आहे। आणि हा सगळा विषय असताना फक्त कुठंतरी राजकारण जिवंत ठेवायचं म्हणून जे ठेवायचं, तर आमदार साहेबांना मला विनंती आहे की आमदार साहेब आज आपल्या आरोग्याच्या सेवेबद्दल आपण काल बोललात, तर शमशेरपूरला आत्ता एक 15 दिवसापूर्वी एक छोट्याशा मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला, त्याबद्दल आपण बोलावं। काल आपली पत्रकार परिषद चालू असताना जांभळे या गावी एक ठाकर समाजातील महिला त्या रस्त्याने तिचा मुलाचा जन्म झाला, ह्याविषयी आपण तिथं बोललं पाहिजे। त्यानंतर पाण्याचा प्रश्न असेल, तालुक्याचा आरोग्याचा प्रश्न असेल, त्यानंतर विकास कामांचा प्रश्न असेल, बहुतेक ठिकाणी रस्ते उखडले आता 2 महिन्यात, आता आपल्या बहुतेक चॅनलच्या माध्यमातून ते दिसतंय, याच्यावर आपण बोललं पाहिजे। आणि राहिली गोष्ट, काही जण आता मी नावच घेऊन बोलतो, तर माननीय मनकर साहेब आहे, मनकर साहेबांची जी संस्था आहे त्या संस्थेचं पण आम्हाला सर्वसामान्यांना तिचं काय असेल बायलाच पाहायला मिळालं पाहिजे, तिच्या सभासद कोण आहे, काय आहे, त्या संस्था कितपत चालू आहे हे पण आमदारांनी लक्ष दिलं पाहिजे। त्यानंतर विनयजी सावंत यांची बारी या दुर्गम ठिकाणीची संस्था चालू आहे, त्या संस्थेचं पण सभासद सगळ्यांना कळालं पाहिजे, इथं सभासद कोण आहे, ह्या संस्थेची घटना काय आहे, नेमकं ही संस्था सार्वजनिक आहे का खाजगी आहे, हिचा पण थोडा ओवापोह झाला पाहिजे। ह्या लोकांनी ह्या भूमिका मांडताना ह्या भूमिका पण या ठिकाणी मांडल्या पाहिजे। आज स्वर्गवासी पिचड साहेब जाऊन आपल्यातून 5 महिने नाही झाले, तर त्यांच्या नेमकं काल काही मला वाटतं का पुतळ्याचा उल्लेख केला गेला, पुतळे पाडू बा, नेमके पुतळे कोणाचे पाडणार हा एक प्रश्न आहे माझ्या दृष्टीने। आणि त्या संस्थेत कोणचं काय असेल, कोणचं कसलं दुकान आहे, कोणचं कसलं दुकान आहे, काल दारूच्या दुकानाचा जो उल्लेख झाला, तर माझं आम जनतेला पण एक म्हणणं आहे का दारूचे दुकानं हे शासन मान्य दुकान आहे, हे शासनाचं एक डिपार्टमेंट एक्साईज डिपार्टमेंट आहे, हे एक्साईज डिपार्टमेंट मार्फत हे लायसन इश्यू होतात। हां ठीक आहे, तिथं 2 नंबर दारू करणारा कोणी जर असेल तर 100% त्याचा निषेध केला पाहिजे, पण ज्यांचे लायसन आहे मग शासन मान्यता ते लायसन असेल त्यांच्यावर तुम्ही न बोललं पाहिजे। दुसरी गोष्ट, आज या ठिकाणी तालुक्यात अनेक मोठे मोठे प्रश्न आहे, त्या प्रश्नांवरती आमदार साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे। आणि आता काल मी पाहिलं बरेच जण बरेच संस्थेवर आहे, ते त्या संस्थेचं मग का नाही, त्या संस्थेची घटना का नाही बदलली गेली हा एक प्रश्न आहे। आमदारांनी हा प्रश्न सामूहिक केला पाहिजे, सगळ्या तालुक्यातल्या संस्था काढल्या पाहिजे, ह्या मताचा मी आहे। आणि जर इथून पुढच्या राजकारणात स्वर्गवासी मधुकररावजी पिचड साहेब यांच्यावर जर चिखलफेक करणार असेल तर निश्चितपणे याचं उत्तर पण काल त्यांनी जर सांगितलं का 29 जून डेडलाईन आहे, तशी आमची पण इथून पुढं आमचं कुठल्याही प्रकारचं प्रतिकार ह्या असणार आणि हा आता ग्राउंड लेवलला जाऊन असणार। ह्या निमित्ताने मी या ठिकाणी सांगतो, आपण सर्वांनी इथं आलात, पत्रकार साहेब माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्व पत्रकारांचा पुनश्च एकदा आभारी आहे। महिन्यापासून अकोले तालुका एज्युकेशनच्या संदर्भामध्ये
विरोधकांचे जे आरोप प्रत्यारोप चालू आहे ते सर्व बघता आणि काल तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार लामटे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराजा लॉन्सला जी काही मोजक्या सभासदांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये अकोले तालुका एज्युकेशनच्या कारभाराचा जो उहापोह झाला त्या बैठकीला उत्तर देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित आहोत आणि या पत्रकार परिषदेसाठी आपणही सर्व पत्रकार उपस्थित राहिला तर आपलं सर्वांचं प्रथमतः मनापासून आभार व्यक्त करतो. मित्रांनो, कालच्या पत्रकार परिषदेचा जर बारकाईने तुम्ही ती पत्रकार परिषद ऐकली आणि तिच्यावर जर मंथन केलं, विचार केला तर बऱ्याचशा काही गोष्टी तुमच्या लक्षात येण्यासारख्या आहेत. ती पत्रकार परिषद मी संपूर्णपणे काल ऐकली. त्या पत्रकार परिषदेतली अनेक जणांची भाषणं ऐकली. परंतु हे ऐकत असताना सुरुवातीला जे काही वक्ते बोलले ते असं म्हणत होती की आम्हाला कोणालाही या संस्थेमध्ये डायरेक्टर म्हणून जायचं नाही, ही संस्था लोकशाही पद्धतीनं चालली पाहिजे, टिकली पाहिजे, अशी भूमिका मांडताना अनेक जण त्यामध्ये दिसले. त्याच्यानंतर आणखी 2-4 वक्ते बोलले. 1-2 वक्त्यांचं म्हणणं असं आलं की या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना त्या कमिटीत घेतलं पाहिजे. एका बाजूनं असं सांगायचं म्हणजे मी तर असं म्हणेल, स्वतःला राज्याचे मुख्यमंत्री समजणारे आमदारांबरोबर असणारे त्यांचे जे सहकारी आहेत विनय सावंत, ते मोठ्या आविर्भावात सांगत होते काल की आम्हाला कोणालाही त्या संस्थेमध्ये डायरेक्टर व्हायचं नाही किंवा आम्हाला कोणतंही पद नको आहे, आम्ही त्यासाठी आमचा आटापिटा नाही. परंतु त्यांच्या भाषणानंतरच काही वक्त्यांनी जेव्हा ही भूमिका मांडली की आमदार साहेबांना त्या कमिटीमध्ये तुम्ही घेतलं पाहिजे, हे तुम्ही सगळ्यांनी काल ऐकलेलं आहे. म्हणजे काल त्यांच्या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये जे टप्प्याटप्प्याने जे वक्ते बोलत होते त्या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये विसंगती जाणवत होती आणि म्हणून असा कुठंतरी एक वास येतोय की शैक्षणिक क्षेत्रामध्ये या मंडळींना राजकारण आणायचं आहे की काय. राहिली दुसरी गोष्ट, ही संस्था एखाद्या कुटुंबाच्या ताब्यात जाते की काय असा आरोप विरोधकांकडून केला जात होता. वैभवराव पिचडांनी जी पत्रकार परिषद एक 4-6 दिवसापूर्वी घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की मी माझ्या कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीला या संस्थेचं सभासद केलेलं नाही किंवा मला त्यांना इथं कुठल्याही पदावर बसवायचं नाही, इतकं स्पष्टपणे ढोबळमानाने त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे यामध्ये फक्त पिचड कुटुंबाला बदनाम करणं ही सुद्धा एक प्रवृत्ती प्रामुख्यानं जाणवली. आणि दुःख एका गोष्टीचं आहे की सर्वसामान्य माणसानं स्वतःच्या कष्टातून उभी केलेली ही संस्था, स्वर्गीय दादासाहेब रुपवते असतील, लालचंद्रजी शाह असतील, निश्चितच या सर्वांच्या त्यागातून ही संस्था या तालुक्यामध्ये उभी राहिली. परंतु ही संस्था जर प्रगतीपथावर आली असेल, ही संस्था जर वाढली असेल, या संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता जर वाढली असेल तर ती फक्त आणि फक्त स्वर्गीय मधुकररावजी पिचड साहेबांच्या कार्यकाळातच 100% ही गुणवत्ता, ही संस्था वाढण्याचं काम झालं हे या तालुक्यातलं कुणी नाकारू शकत नाही. त्यांच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक शिक्षणाच्या अनेक सुविधा या कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण झाल्या. आम्ही ज्यावेळेस या कॉलेजला होतो त्यावेळेस पाऊस जर आला तर बसायची व्यवस्थासुद्धा ह्या कॉलेजला नव्हती, अशी अवस्था या अकोले कॉलेजची होती. परंतु आज आपण जर बघितलं तर नगर जिल्ह्यामध्ये एक टॉप 1चं कॉलेज हे अकोल्याचं कॉलेज दिसतंय. आणि मग इतकी चांगली चाललेली संस्था, या संस्थेवर विनाकारण विरोधकांचा आरोप करण्याचं काय कारण असू शकतं. मला आणखीसुद्धा एक गोष्ट या ठिकाणी जाणवली, मी आज मुद्दामून त्या गोष्टीचा उल्लेख करतो. काल परवा एक म्हणजे राजकारण समाजकारणात करणारी एक व्यक्ती मला भेटली होती. मी सहजगत्या, मी नाव सांगत नाही परंतु सहजगत्या ती व्यक्ती माझ्याशी बोलता बोलता एक शब्द बोलून गेली. ते म्हणे लामटे साहेबांचा स्वभाव जरा सुधारल्यासारखा वाटतोय. आणि ही वस्तुस्थिती, ते आमदार महोदय हे रागिष्ट स्वभावाचे आहेत, ते पटकन कोणाला तरी काहीतरी बोलून जातात. हे तालुक्यातल्या जनतेची त्यांच्याबद्दलची ही भूमिकाची. परंतु असा एक जण मला म्हटला आणि मी त्या गोष्टीवर मंथन करीत असताना आणखी एक गोष्ट मला कालच्या पत्रकार परिषदेमध्ये जाणवली की आमदार साहेब उपस्थित असताना सुद्धा आमदार साहेबांकडूनही एकदा ही चूक झालेली. या तालुक्यातल्या स्वर्गीय अशोकराव भांगरेंच्या बाबतीत अनावधानानं का होईना पण आमदार साहेबांनी टीका केलेली आणि त्याची किंमत त्यांना 100% मोजावी, ते नाकारत जरी असतील पण त्यांना ती मोजावी लागली. हा तालुका हे स्वीकारत नाही. हा तालुका 40 वर्षाच्या पिचड साहेबांनी जोपासला, सांभाळला, सर्वधर्मीय समभाव सगळ्यांना बरोबर घेऊन हा तालुका पुढे चालवला. आणि त्या पिचड साहेबांच्या निधनानंतर त्यांच्यावर कुणीतरी बोलावं आमदार साहेबांच्या उपस्थितीत, हे काही बरं नव्हे. मला असं वाटतंय आमदार साहेब जरी त्यांची स्वतःची दिशा बदलण्याचा प्रयत्न करीत असतील परंतु मुद्दाम म्हणून आमदार साहेबांबरोबरच असणारे काही लोक पुन्हा एकदा त्यांना जुन्या वळणावर नेऊ पाहता येते काय, हा अभ्यास करण्याची वेळ मात्र आमदार साहेबांना 100% आलेली आहे. आणखी दुसरी एक गोष्ट मी ढोबळमानाने या ठिकाणी सांगतो. अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये पिचड साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सर्व पॅनलचा त्या ठिकाणी सभासदांनी पराभव केला. अहो, तो पराभव मोठ्या मानानं मान्य करून स्वीकारून तुम्ही बघा, आता 1-2 वर्ष झालेत निवडणुकीला, म्हणजे वैभवराव पिचड साहेब असतील किंवा त्यांचा कुठलाही कार्यकर्ता असेल
त्या कारखान्याविषयी अद्यापपर्यंत एक प्रशब्दसुद्धा कुठंही काढताना दिसला नाही. कारखाना एवढा प्रचंड अडचणीत आहे, कामगारांचे पगार नाही, शेतकऱ्यांचं पेमेंट वेळेवर नाही, या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा ते म्हणजे आम्ही आंदोलन करू शकत होतो, आम्ही ह्या गोष्टी करू शकत होतो. परंतु स्वर्गीय पिचड साहेबांचे संस्कार हे सांगतात की अगस्ती सहकारी साखर कारखाने ही अकोला तालुक्याची कामधेनू आहे, ती सामान्य लोकांची संस्था आहे, ती टिकली पाहिजे. आणि त्या संस्थेत सत्ताधारी नसताना सुद्धा केंद्र सरकारचे मिळणारे जे काही 94 कोटी रुपये जे मिळाले, इतक्या मोठ्या मनानं पिचड साहेबांनी अमित शहा साहेबांना सांगून फडणवीस साहेबांना पाठपुरावा करून त्या संस्थेत सत्तेत नसताना सुद्धा त्या संस्थेला मदत करण्याचं धोरण केलं. खरं तर ही संस्कृती जर पुढं चालली तरच हा अकोले तालुका टिकल असं माझ्यासारख्याला वाटतं. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये अकोले तालुका एज्युकेशनच्या प्रगतीविषयी कुणी बोललं नाही. त्या संस्थेतल्या अतिशय गुणवान विद्यार्थी आहेत, त्यांच्या गुणवत्तेविषयी कुणी बोललं नाही, तिथल्या शैक्षणिक दर्जाविषयी कुणी बोललं नाही. आणि काही जण असं म्हणतायत की आम्हाला तिथं जायचं नाही, आणि काही जण म्हणतायत की आमदार साहेबांना तिथं घ्या. नक्की तुम्हाला काय हवंय ते एकदा या अकोले तालुक्याच्या जनतेला स्पष्टपणे सांगा. आमचं नेतृत्व इतकं ढोबळ आहे, तुम्ही समोर बसा, कधीही वैभवराव पिचडांच्या समोर बसा चर्चेला. जे सत्य आहे ते सत्य स्वीकारण्याची ताकद त्यांच्याकडे निश्चितच आहे. या संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम चालू आहे असं अद्याप तरी कोणाला वाटत नाही. आणि जर स्वप्नवत तुम्हाला काही वाटत असेल तर ते तुम्ही पुराव्यानिशी समोर मांडा. विनाकारण शैक्षणिक संस्था आहे, तुम्ही सांगताय गोरगरिबांच्या घामाच्या पैशातून ती संस्था उभी राहिली, ती संस्था तुमच्या राजकीय हवेसापोटी बदनाम करण्याचा प्रयत्न कृपया करू नका. आणि स्वर्गीय पिचड साहेबांविषयी बोलताना या तालुक्यातले जे कोणी नेते असतील, ज्येष्ठ कनिष्ठ, माझी म्हणजे सन्मानपूर्वक विनंती आहे की यानंतरच्या कालखंडामध्ये आपण थोडंसं विचारपूर्वक बोलावं. कमीत कमी संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व केलेला माणूस, या अकोला तालुक्याला पाणीदार बनवणारा माणूस, आज या माणसाच्या निर्मितीवर सगळा नगर जिल्हा जगतोय, याचं भान ठेवून आपण या नेतृत्वाविषयी शब्दप्रयोग करावा अशी विनंती विरोधकांना मी करतो. यानंतर जर कोणी साहेबांच्या बाबतीत घसरलं तर त्यांना जशाच तसं उत्तर देण्याची भूमिका आमची राहील, हे या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. आमचे मार्गदर्शक विजयजी पोखरकर मामा, सर्व पत्रकार बंधू, आमचे परममित्र, या तालुक्याचे तीनही मंडलाध्यक्ष राहुल देशमुख, बाळासाहेब सावंत, वाल्मिक नवले, कविराज, यशवंत अण्णा आणि आमचे परमस्नेही रमेशजी राक्षे, उपस्थित पत्रकार बंधू, गेले महिना 2 महिन्यापासून ह्या तालुक्यामध्ये अकोला एज्युकेशन संस्थेच्या बाबतीत चिखलफेक करण्याचं काम ह्या तालुक्यामध्ये सुरू. मला स्वाभाविकपणे या तालुक्यामध्ये गेले 35-40 वर्ष तालुक्याच्या राजकारणामध्ये असताना मला 2 प्रश्न सातत्यानं भेडसावतात. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की ज्या वेळेस स्वर्गीय दादासाहेब रुपवते साहेब यांचं नाव अकोला कॉलेजच्या एका विंगला देण्याचं जेव्हा ठरलं, ते ठरत असताना ह्या ठिकाणी आंदोलन करणारे कोण कोण होते हे जरा तपासणं गरजेचं. कारण त्या विंगमध्ये आंदोलन करणारी जी विरोधक कंपनी होती त्यामध्ये मी काही नव्हतो. परंतु सातत्यानं जे आंदोलन करतायत त्याही वेळेस विरोध केला, दादासाहेब रुपवतेंच्याही वेळेस विरोध केला. परंतु माजी मंत्री कैलासवासी मधुकरराव पिचड यांनी तो विरोध मोडून नव्हे तर सहचारानं सहविचारानं बाजूला करून दादासाहेब रुपवतेंचं नाव त्या ठिकाणी दिलं गेलं. परंतु काल दुर्दैवानं जेव्हा मी ही सभासदांची मीटिंग पाहत होतो त्यामध्ये उत्कर्षताई त्या ठिकाणी हजर होते आणि माझ्या मनामध्ये प्रश्न आला की एक ताई या जिल्ह्याला नव्हे तर राज्याला नेतृत्व देणारी ही ताई मांडीला मांडी लावून कशी बसली, या संदर्भातला प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला. खरं म्हणजे अकोला एज्युकेशन संस्था याच्या स्थापनेचा जो मूळ इतिहास आहे, यामध्ये कैलासवासी लालचंदजी शाह असतील, कैलासवासी PG भांगरे असतील, हांडे साहेब असतील, भाऊसाहेबजी हांडे होते,
अनेक मान्यवरांचं ह्या एज्युकेशन संस्थेसाठी योगदान लागलं आणि ही संस्था विकसित करण्याचं काम पिचड साहेबांनी केलं. तालुक्यामध्ये अनेक संस्था आहेत. किती संस्था आहेत की या बोटावर मोजण्या इतक्या नाही तर किमान अंशी तालुक्यामध्ये 20 ते 25 संस्था आहे. धर्मादाय आयुक्त ज्या वेळेस या संस्थेला परवानगी देतो त्यावेळेस या संस्थेचं जे संचालक मंडळ असतं हे कुटुंबातलं नसावं अशा ह्याच्या परवानग्या देत असतं. परंतु या अकोले तालुक्यात झालं आहे काय? आमदारांनी काल मीटिंग घेतली. आमदार महोदयांचा अधिकार आहे, जसं अकोला एज्युकेशनमध्ये जाऊन त्यांनी सभासदांचं म्हणणं ऐकून घेतलं तसं ह्या तालुक्यामध्ये जेवढ्या म्हणून संस्था असतील त्या प्रत्येक संस्थेमध्ये जाऊन आमदारांनी मीटिंग घेऊन त्या ठिकाणच्या संस्थेच्या सभासदांशी बोललं पाहिजे. किती संस्था पारिवारिक आहेत त्या संस्थेची मान्यता रद्द करण्याची मागणी आमदार साहेबांनी विधानसभेमध्ये केली पाहिजे. आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की आज जे मगाशी कविराजच्याही बोलण्यातून आलं आणि आमच्या राहुल देशमुखांच्याही बोलण्यातून आलं की जे विनय सावंत यांची बारीला संस्था आहे, दुसरे आमचे परममित्र मनकर साहेबांची सुद्धा संस्था आहे की जे त्या ठिकाणी होते. मग बाकीच्या लोकांच्या असतील, अकोला एज्युकेशन असेल, अगस्ती एज्युकेशन असेल, अशा विविध संस्थांमध्ये. पण प्रामुख्यानं माझी आमदार साहेबांना विनंती की आमदार साहेब आम्ही तुमच्याबरोबर 2-4 वर्ष होतो. तुमचं नेतृत्व विकसित करण्याचं काम आमचा खारीचा का होईना वाटा लागलेला आहे. माझी अशी विनंती आहे का माझी अशी मागणी आहे का आम्हाला 2 जणांना विनय सावंतच्या संस्थेमध्ये संचालक करा किंवा त्याचं विश्वस्त करा. 2 जण कोण? तर मी एक तुमच्या विरोधात आहे आज, त्याला करा, आणि दुसरा तुमच्याबरोबर आहे त्याला करा. त्याचं नाव नाही सांगणार पण ह्या दोघांना करून दाखवा. आणि विनय सावंतची संस्था ही जशी अकोला एज्युकेशन या तालुक्याची संस्था आहे तशा पद्धतीची ती संस्था झाली पाहिजे. याकडं सुद्धा कंपल्सरी आमदार साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही प्रश्नावरती अत्यंत चांगल्या पद्धतीनं लढताय, आम्हाला मान्य आहे की आमदार साहेब आता चांगल्या पद्धतीनं जागृत झालेत आणि एज्युकेशन संस्थेमध्ये असणारे गैरकारभार त्यांना सगळे हटवायचे आहेत. तर मग याची सुरुवात बारीपासून करावी किंवा कळसुबाईपासून करावी अशा याची माझी मागणी. बंधूंनो, प्रश्न शैक्षणिक दर्जाचा आहे. ज्या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया आता सुरू होणार आहे, ह्या कॉलेजचं ॲडमिशन सुरू होणार आहे, अशा कालखंडामध्ये त्या कॉलेजला जे बदनाम केलं जातं याबद्दल मला ते या ठिकाणी निषेध करायचा आहे. सगळ्या माझ्या राजकीय मित्रांना माझी विनंती की तुम्ही ज्या वेळेस त्या संस्थेबद्दल बोलता तेव्हा बाकीच्याही संस्थेंबद्दल बोलायला शिका. नाही तर अन्यथा या खाजगी संस्था आहे किंवा आमच्या पारिवारिक संस्था आहे, जसे या तालुक्यामध्ये 2 संस्था आहेत की ज्याचा शासनाशी काही संबंध नाही. समजा अभिनव पब्लिक स्कूल असेल किंवा रावसाहेब वागचौरेंची संस्था असेल, यांनी खाजगी संस्था काढल्यात. तशा तुम्ही खाजगी का नाही काढल्या? चॅरिटीकडं तुम्ही रजिस्टर करायचं, स्वतःचे पोट भरून धंदे करायचे आणि धंदे केल्यानंतर ज्या संस्था जनतेच्या आहेत, जी अकोला एज्युकेशन ह्या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाची, त्याच्यामध्ये भांगरे आहेत, पवार आहेत, लांबटे आहेत, काय जे असतील आडनावं देशमुख आहेत, या सगळ्यांच्या मालकीची ती संस्था आहे. आणि त्या ठिकाणी येऊन तुम्ही कुठंतरी काहीतरी संस्थेची बदनामी करायची, हे काही चांगलं नव्हे असं मला या ठिकाणी नमूद करायचं. जाता जाता एकच प्रश्न विचारणार आहे की मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार लांबटे साहेबांनी त्यांच्या जाहिरातीमध्ये उल्लेख केला की मी या तालुक्यासाठी 2,500 कोटी रुपयाचा निधी आणला. आज आमचे दुर्दैवानं गायकर साहेब थोडेसे आजारी आहेत, परंतु
आज किरण लामटेंचे वडील आमचे परमस्नेही यमाजी लामटे हे कारखान्यावरती संचालक, आमच्या भाऊजाई सुनीताताई भांगरे ह्यासुद्धा कारखान्यावर संचालक। मागच्या वेळेस सरकारनं 100 कोटी रुपये कारखान्याला मदत केली, त्यावेळेस पिचड साहेबांनी सुद्धा सांगितलं की ही कामधेनू ही जगली पाहिजे, हिच्यासाठी आपण मदत केली पाहिजे आणि म्हणून त्यावेळेस ती मदत केली। पराभव झालेला असतानासुद्धा विरोधाचं राजकारण न करता, अरे किती नुकसान आम्ही सहन करायची, शेतकऱ्यांनी किती नुकसान सहन करायचे, अरे टनापाठीमागं 300 रुपये आम्हाला कमी भाव देऊनसुद्धा आम्ही कुठेही आंदोलनात्मक भूमिका घेतलेली नाही, कारण आमच्या शेतकऱ्यांच्या खिशातले पैसे गेले। परंतु ही कामधेनू वाचली पाहिजे म्हणून तमाम शेतकऱ्यांची मागणी होती आणि कुठल्याही पद्धतीचं आंदोलन केलं गेलं नाही। परंतु माझी लामटे साहेबांना विनंती की आता तुम्ही महायुतीच्या सरकारमध्ये तुम्ही 2,500 कोटी जर ह्या विधानसभेसाठी निधी आणू शकता तर ह्या कारखान्यासाठी 300 कोटीचा निधी आणून हा कारखाना जगेल अशा पद्धतीनं तुम्ही काम केलं पाहिजे आणि त्या कारखान्यासाठी त्यांनी ऊर्जित अवस्था निर्माण केली पाहिजे। कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचं पेमेंट, शेतकऱ्यांचं पेमेंट, पूर्वी आंदोलनं केली, ज्या लिब्रांडूने आंदोलन केली ते आता 1.5 वर्ष का मुख गिळून गप्प बसले। कोण कोण आंदोलनं करणार आहेत की त्यावेळेस मागणी असायची, रेणुकादाजी त्यांची मागणी असायची संगमनेरपेक्षा 1 रुपया भाव आम्हाला जास्त मिळाला पाहिजे। मग आता ती मागणी गेली कुठं? त्या मागणीचं काय झालं? संगमनेरपेक्षा 200-300 रुपयाने रेट कमी मिळाल्यानंतर ह्या तालुक्यातला शेतकरी मेला तरी चालेल, परंतु तुमचं राजकारण राहिलं पाहिजे याच्यासाठी तुम्ही आंदोलनं करायचे आणि कुठंतरी कोणत्या तरी संस्थेला बदनाम करायचं, अशा आशयाचं या लिब्रांडू मंडळींनी या तालुक्यामध्ये जे सुरू केलेलं आहे याला मगाशी कविराजनं राहुल देशमुखने सांगितलं आहे त्या पद्धतीनं आंदोलनानं उत्तर दिलं जाईल। नजीकच्या कालखंडामध्ये ह्या पद्धतीचे आंदोलनं आम्ही सुद्धा खपून घेणार नाही, हेही या ठिकाणी मी नमूद करतो आणि आमदार लामटे साहेबांना विनंती करतो की आमच्या कारखान्यासाठी 200-300 कोटी रुपये तुम्ही निधी आणावा आणि सगळ्या संस्थांची A to Z तालुक्यात असणाऱ्या सगळ्या संस्थांची, जशी अकोला एज्युकेशनची तुम्ही ग्रामसभा घेतली, सभासद सभा घेतली, तशा पद्धतीने सगळ्या संस्थांच्या सभा घ्याव्यात अशा आशयाची एक मित्र म्हणून तुम्हाला विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो। जय श्रीराम। सन्माननीय पत्रकार मित्र, आपण जो प्रश्न उपस्थित केला आहे की गेली 30-40 वर्षामध्ये या संस्थेचा कारभार करत असताना स्वर्गीय कालकथित दादासाहेब रुपवते असतील, बहा नायकवाडी सर असतील, लालचंदजी शाह असतील, भाऊसाहेब हांडे असतील, स्वर्गीय यशवंतराव भांगरे साहेब असतील, बुवासाहेब नवले असतील आणि आपल्या सर्वांचे नेते स्वर्गीय मधुकररावजी पिचड साहेब असतील, या सगळ्यांनी या संस्थेला एक आदर्श 100% घालून दिला आहे की वेळोवेळी सभासदांशी चर्चा करून या संस्थेच्या विकासाच्या बाबतीमध्ये मात्र अतिशय भरीव काम करण्याचं काम ह्या धुरीणांनी केलं आहे आणि तीच परंपरा आजच्या काळामध्ये चालू आहे। माझ्या माहितीप्रमाणे या संस्थेच्या 4 ते 5 वार्षिक सर्वसाधारण सभा पण झालेल्या आहेत आणि त्या सभासदांनासुद्धा कळवल्यात। वेळोवेळी संस्थेचे हिशोबपत्रकंसुद्धा सभासदांना कळवण्याचं काम यापूर्वीही संस्थेनं कळवलेलं आहे आणि आजपर्यंत ही संस्था तालुक्याच्या सर्व जनतेला आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन नीटनेटकं काम करते, याचा अनुभव आपण सगळ्यांनी आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेला आहे। दुसरा प्रश्न असा होता, काल त्यांचं म्हणणं असं होतं की स्वर्गीय मधुकरराव पिचड यांचा त्या ठिकाणी पुतळा उभारला जातोय, त्याचं 1 तारखेला भूमिपूजन होत आहे, परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की पिचड साहेबांचं जसं योगदान त्याच्यामध्ये आहे तसं दादासाहेब रुपवतेंचं आहे, लालचंदजी शाहांचं आहे, भांगरेंचं आहे, यशवंतराव भांगरेंचं आहे,
या सगळ्या लोकांचं त्या ठिकाणी योगदान आहे, पण मग मधुकररावजी पिचड यांचा एकमेव पुतळा त्या ठिकाणी उभारला जातो, हे पण पुतळे त्या ठिकाणी उभारले जावेत, काय भूमिका आहे? कालच्या पत्रकार म्हणजे कालच्या मीटिंगमध्ये या विषयाची व्यापक चर्चा झाली. ती तुम्ही जसं मला विचारलं आहे तसं मी पण ते बघितलं आहे की ही संस्था निर्माण करताना या सगळ्या धोरणांचा मोलाचा वाटा आहे. मग तुम्ही जी नावं या ठिकाणी सांगितली त्या सगळ्या व्यक्तींनी त्यांच्या परीनं ही संस्था या तालुक्याच्या मालकीची आणि या तालुक्याच्या जनतेची जोपासली. परंतु या संस्थेचं जे भरीव कामकाज झालं आहे ते स्वर्गीय मधुकररावजी पिचड साहेबांच्या विश्वस्त पदाच्या काळामध्ये अतिशय मोठं झालं आहे. जसं दादासाहेबांनी या ठिकाणी काम केलं आहे तर दादासाहेबांची दखलसुद्धा तालुक्याच्या जनतेनं घेऊन महाविद्यालयाला दादासाहेबांचं नाव दिलं आहे. बुवासाहेब रंगमंचाला आदरणीय बुवासाहेबांचं नाव दिलं आहे. परवा आमचे विश्वस्त आदरणीय वैभवरावांनी सांगितलं की शेंडी महाविद्यालयाला आणि शेंडी शाळेला आम्ही स्वर्गीय यशवंतराव भांगरे साहेबांचं नाव देतो आहे. म्हणजे ज्या ज्यांचं योगदान आहे त्या सगळ्यांची दखल ही संस्था भविष्य काळामध्ये घेईल, आत्तापर्यंतही घेतलेली आहे. परंतु या सगळ्यांच्या योगदानाबरोबरच आदरणीय साहेबांच्या काळामध्ये या संस्थेमध्ये भरीव काम झाल्यामुळं खऱ्या अर्थानं या संस्थेचा उत्कर्ष झालेला आहे. त्याच्यामुळे आदरणीय साहेबांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये कोणीही राजकारण करू नये माझ्या सगळ्या विरोधी मित्रांनी, कारण या तालुक्याची ओळख या राज्याला स्वर्गीय मधुकररावजी पिचड साहेबांमुळं खऱ्या अर्थानं निर्माण झालेली आहे. अतिशय मोठं काम राज्याचं आणि देशांच्या आदिवासीमध्ये आणि अकोल्याच्या जनतेमध्ये आदरणीय साहेबांनी केलं आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टीला सहकार्य करावं आणि इतर सर्व ट्रस्टी जे आत्तापर्यंत आहेत त्या सर्वांची योग्य दखल या संस्थेनं घेतलेली आहे. त्यामुळं आपण सर्वांनी भविष्य काळामध्ये अकोले तालुका एकोप्यानं आणि गुण्या गोविंदानं जसं 40-45 वर्ष आदरणीय साहेब असतील आपले सगळे लोक असतील यांनी जे चालवले त्याप्रमाणे काम करावं ही अपेक्षा या निमित्तानं आपल्या सर्वांकडून व्यक्त करतोय. त्यानंतर काल अजून एक असा मुद्दा उपस्थित झाला की अकोला कॉलेज जसं अकोले शहरामध्ये आहे तशा अकोला एज्युकेशन सोसायटीच्या ज्या शाळा आहेत, वसतिगृह आहे, ज्युनियर कॉलेज आहेत, अशा प्रत्येक गावामध्ये आहेत. परंतु त्या गावानं त्या ठिकाणी जी शाळा उभारत असताना योगदान दिलेलं असेल, मग त्या ठिकाणी त्या तिथल्या स्थानिक लोकांना जे काही प्रतिनिधित्व जे कार्यकारिणीमध्ये असायला पाहिजे होतं ते मात्र अद्याप कधी मिळालेलं नाही असं त्यांनी एक जणांनी आरोप केला आहे. नाही, असा जरी आरोप असला तरी यापूर्वीच्या कार्यकारिणीमध्ये ॲडव्होकेट भाऊसाहेब गोडसे हे चाचे होते, ते आमच्या कार्यकारिणीमध्ये होते. स्वर्गीय मीनानाथजी पांडे साहेब कुंभेफळचे होते, ते होते. आदरणीय कचरू पाटील शेटे डोकरीचे ते या संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये होते. त्याच्यानंतर स्वर्गीय निवृत्ती दादा साबळे आंबोळचे होते, ते या संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये होते. स्वर्गीय अशोकरावजी भांगरे साहेब या संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये होते, उपाध्यक्ष म्हणून पण त्यांनी काम केलं आहे. त्याच्यामुळं स्वर्गीय लक्ष्मणराव शिंदे साहेब हे मेंदुरीचे होते, त्यांनीसुद्धा या संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये काम केलं आहे. त्याच्यामुळं ज्या वेळेस विश्वस्त मंडळानं कार्यकारिण्या नेमल्या त्या वेळेस त्या भागाला, त्या गावाला, त्या विभागाला न्याय देण्याची भूमिका ही 100% घेतलेली आहे. माझा एक प्रश्न असा आहे की आता तुम्ही गोडसेंचं नाव घेतलं, जे सभा इथे कार्यकारिणी निवडल्यानंतर सभासद केलं जातं की अगोदर सभासद वगैरे होतं आणि त्या तुम्ही तर म्हणजे 4च हे झालेले आहेत सर्वसाधारण सभा, आम सभा. मग ह्या लोकांना जे आता तुम्ही देखील त्या ठिकाणी सदस्य झाले तर त्याला मान्यता मिळाली का आमसभेची? आणि ते तुम्ही अगोदर कार्यकारिणीत गेले नंतर सभासद असं होत नाही. आधी सभासदाचा अर्ज मंजूर होतो आणि मग कार्यकारिणीमध्ये घेतलं जातं. नाही, त्याला काय करतो, कार्यकारिणीला जो अर्ज येतो तो कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये त्याला रीतशीर मंजुरी दिली जाते आणि मग त्या व्यक्तीला सभासदत्व बहाल केलं जातं. अशी एकंदर सभासद तयार करण्याची पद्धत आहे अकोला एज्युकेशनची. कार्यकारिणीत घेतलं जातं नाही, असं नाही होत. आधी सभासद आणि मग तो कार्यकारिणीमध्ये. असं कसं आहे, क्वचित होतं ना. पण असं अकोला एज्युकेशनमध्ये नाही आहे. कधी कधी राज्यामध्ये मंत्री होतो
पण तो कुठल्याही सभागृहाचा सभासद नसतो. त्याला नंतर सभासद म्हणजे कुठंतरी सदस्यत्व निर्माण केलं जातं. पण गेल्या 50 वर्षामध्ये अकोला एज्युकेशनमध्ये असं एकही उदाहरण नाही की तो आधी पदाधिकारी झाला आहे, कार्यकारिणी मेंबर झाला आहे आणि मग त्याला सभासद केलं आहे. असं माझ्या माहितीप्रमाणे मी या संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये आणि या संस्थेच्या कामकाजामध्ये 25-30 वर्ष मी स्वतः आहे, परंतु असं एकही उदाहरण अकोला एज्युकेशनमध्ये नाही. समजलं की 1978ला जी चेंज झाला म्हणजे बदल झाला असं त्यांचं घटना दुरुस्तीचा कार्यक्रम त्याला ते काही मान्यताच नाही. 1978ला स्वर्गीय दादासाहेब रुपवते असतील आणि त्यावेळेची सगळे लोक असतील, त्यावेळेस त्यांनी जो बदल केला त्या बदलाला अधिकृतरित्या धर्मदाय आयुक्ताची मान्यता आहे. आणि 78 नंतर ही ज्या नव्या कार्यकारिण्या आहेत त्या बदलानुसारच नेमल्या गेल्यात. अधिकृतरित्या बदल झाल्याचं डॉक्युमेंट संस्थेकडे आहेत. हा सगळा वाद जो चाललेला आहे हे अकोला एज्युकेशनच्या घटनेवर चाललेला आहे. तर ही घटना बनवण्यासाठी मधुकर पिचड त्या घटनेच्या याच्यामध्ये होते का? म्हणजे आज पिचड साहेबांवर जे हे केले जातात, आरोप केले जात आहेत, तर त्यांनी घटनेत बदल केलेत का? 1978ला पहिली विधानसभा साहेब लढलेत आणि 78ला आदरणीय साहेब जेव्हा घटनेमध्ये बदल झाला तेव्हा या संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये सुद्धा नव्हते आणि या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा आदरणीय साहेबांचा समावेश नव्हता. 80 साली साहेब आमदार झाले आणि त्याच्यानंतर पुढं जाऊन या संस्थेच्या कामकाजाला मदत व्हावी म्हणून त्यांची मदत घेतली आणि तिथून पुढं खऱ्या अर्थानं आदरणीय साहेबांचा विश्वस्त पदाचा काळ आणि संस्थेच्या विकासाचा काळ हा अतिशय मोठ्या प्रमाणावर चालू झाला. जो बदलाचा जे आहे तुमच्याकडे चेंज रिपोर्टचा जो आहे ते आम्हाला मिळेल का बघायला? नाही तर ती संस्थेच्या कार्यालयामध्ये घेतील आहे, पण तरी ते संस्थेच्या दप्तरामध्ये गेल्यानंतर आमचे जे प्रशासकीय प्रमुख आहे ते देतील. मिळतील काही अडचण नाही साहेब. संस्थेच्या दप्तराची माहिती म्हणजे तिथे आहे का नाही या संदर्भात शासनाची माहिती तुम्हाला नसताना तुम्ही संस्थेसंदर्भात 100% पाहायला मिळतील आपल्याला, काहीच अडचण नाही. विजयराव काय ना 100% पाहायला मिळेल तुम्हाला. माझं काय न्यायालयीन प्रक्रिया जी सध्या काय जी चालू आहे सध्या चेंज रिपोर्टला मान्यता नाही आहे, तो काही लोकांमध्ये संभ्रम जो निर्माण झालेला आहे. तर न्यायालयीन त्याचं सध्याचं स्टेटस काय सध्या काय आता दाखल आहेत आणि काय त्याच्यावर काय त्याच्यामध्ये तो चेंज रिपोर्ट प्रलंबित आहे. त्याच्यामध्ये काही लोकांच्या हरकती आल्या, ज्या लोकांना मागच्या वेळेस मुक्त केलं आहे त्या लोकांच्या हरकती आहेत. पुढं जाऊन काही लोकांचे राजीनामे आलेत, आदरणीय गायकर साहेब असतील, त्यांचीसुद्धा हरकत त्याला आहे. त्याच्यावर धर्मदाय आयुक्त सुनावणी करेल आणि योग्य तो निर्णय घेईल, तो त्यांच्या कामकाजाचा भाग आहे. नंतर ते जे काही मागणी करतायत सातत्यानं किंवा अकोला तालुका एज्युकेशन सोसायटीचं सभासद जो खुलं करावं, ज्याला वाटेल त्यांनी त्या ठिकाणी सभासद व्हावं, त्या संदर्भात संस्थेची काय भूमिका होती आणि आता काय? नाही, संस्थेची भूमिका आदरणीय साहेबांपासून अशीच आहे की या तालुक्यामध्ये सगळ्या जनतेनं एकत्र येऊन सगळ्याच संस्थेचं कामकाज हे लोकशाही मार्गानं चाललं पाहिजे. म्हणून अकोला एज्युकेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा आमच्या सगळ्यांची आणि आमच्या व्यवस्थापनाची सुद्धा अपेक्षा हीच आहे की त्या बाबतीमध्ये तालुक्यामधली महत्त्वाची माणसं ही एकत्र बसतील, आमचं विश्वस्त मंडळ त्यांच्याबरोबर बसेल आणि योग्य तो निर्णय या सभासदाच्या बाबतीमध्ये आणि संस्थेच्या बाबतीमध्ये कल्याणकारक निर्णय घेतले जातील. नाही पण 3 वर्ष ते जे नायब विश्वस्त पद आहे जे रिक्त आता तुम्ही दाखवता ते पण का भरलं गेलं नाही आणि कार्यकारिणीतली जी रिक्त झालेली जागा आहे तुमच्या दृष्टीने जर ते मंजूर झालेले आहे ना राजधानी, तर मग ते काय भरले गेले नाही? तसे हेमंतराव हा विश्वस्त मंडळाचा विषय, कार्यकारिणीतल्या जागा भरणं आणि विश्वस्त नाही, विश्वस्त मंडळ हे कार्यकारिणीमधल्या रिक्त जागा आणि कार्यकारिणीतले रिक्त विश्वस्त ही भरण्याची जबाबदारी त्यांची आहे. माझ्यापेक्षा ह्या प्रश्नाचं उत्तर ते देतील. यशवंतराव, तुम्ही सभासद कधी झाला? मी सभासद 97 साली झालेलो आहे. आणि तुम्ही कार्यकारिणीवर कधी आला? मी कार्यकारिणीवर 2004ला आलो आहे. म्हणजे 4-5 वर्षात तुम्ही कार्यकारिणीवर आला? हो, 4ला आलो मी. 97चा सभासद आहे आणि 4ला मी कार्यकारिणीवर आलो आहे. तुमच्यामध्ये असलेले जे व्यक्तिचातुर्य असेल, गुण आहेत,
आणि तुमची संवेदनशीलता आहे याला प्रिफरन्स देऊन साहेबांनी तुम्हाला कार्यकारिणीवर घेतलं असेल. 2004ला मी आलो 7 वर्षानंतर. तर काल आहे ना माझा एक प्रश्न आहे. आता तुम्ही जे सांगितलं ना की आता जर पिचड साहेब अध्यक्ष झाले किंवा विश्वस्त झाले हे ते आमदार झाल्यानंतर झाले, म्हणजे त्यांना तालुक्याचे आमदार म्हणून त्यात घेण्यात आले. त्याच्यानंतर जेव्हा वैभवराव पिचड विश्वस्त झाले किंवा कार्यकारी झाले ते आमदार झाले त्यांना तालुक्याचे आमदार म्हणून कार्यकारिणी घेतलं, बरोबर आहे. मग आता त्यांच्यानंतर जे आमदार झाले त्यांना कार्यकारिणीत का घेतलं जात नाही? ते विश्वस्त मंडळावर घेण्याचा किंवा बरोबर ना हो कार्यकारिणीवर त्यांना घेणार आहात का नाही घेणार ते सांगा. नाही, कार्यकारिणीवर जरी आम्ही त्यांच्या वतीनं पत्रकार परिषद घेत असलो तरी देखील सामान्य कार्यकारिणी सदस्य आणि आमच्या सगळ्यांचा अधिकार वेगळा आहे. शेवट त्यांना घेणं हा अधिकार नसताना पत्रकार परिषद घेते हा विश्वस्त मंडळाचा अधिकार आहे आणि विश्वस्त मंडळातली माणसं योग्य तो आपल्याला उत्तर देतील. परिषद अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीसाठीच तुम्ही घेताय हो, त्यांच्या वतीने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायला काय हरकत नाही. तो प्रश्न त्यांच्या अधिकारातला आहे. दुसऱ्याच्या नाही स्वतःचं व्यक्तिगत मत मांडण्यात मजा नाही. त्यांनी उत्तर द्यावं, त्यांनी उत्तर द्या. याच्यामध्ये विश्वस्त मंडळ योग्य ते आणि समर्पक उत्तर आपल्याला देईल. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीवर वैभव पिचड यांची पत्रकार परिषद घेतली. मात्र आमदार लामटेंचं असं मत आहे की ज्या पत्रकार परिषदेमध्ये वैभव पिचड यांनी जे मत मांडले त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न सुटलेले नाही आहे. मग वैभव पिचड आमदार लामटेंना बैठकीसाठी का बोलत नाही? आम्ही तसं 2 दिवसापूर्वी संस्थेनं सन्माननीय आमदार साहेबांना पत्र दिले की आम्ही अशा प्रकारची पत्रकार परिषद घेतली, आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलेत. अजूनही आपले काही प्रश्न शिल्लक असतील तर तसं आम्हाला लेखी स्वरूपामध्ये कळावं आणि अजून आपल्या शंकांचं निरसन झालं नसेल तर संस्था म्हणून चर्चा करण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे असं लेखी स्वरूपाचं पत्र सन्माननीय या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे साहेबांना संस्थेच्या प्रमुखांनी दिलेलं आहे. त्यांनी या चर्चेसंदर्भात काल 30 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या 30 दिवसात त्यांना चर्चेसाठी बोलवलं की काल पत्रकार परिषद झाली, म्हणजे त्यांची मीटिंग झाली. 1-2 दिवसामध्ये संस्थेची कार्यकारिणी विश्वस्त मंडळ बसेल आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय सकारात्मक घेतला जाईल. आता मागच्या वेळेस स्वतः मुख्य विश्वस्त वैभवराव पिचड यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्याच्यानंतर त्यांनी अजित नवले यांच्या समितीत आलेल्या लोकांशी चर्चा पण केली. आता त्या घटनेनंतर काल आमदार लहामटे यांनी एक सहविचारी सभा घेतली. आता त्याच्यानंतर तुम्ही आज ही पत्रकार परिषद घेताय. ही पत्रकार परिषद घेताना स्वतः वैभवराव पिचड यांनी न घेता ही तुम्ही घेताय. हे जे विद्यमान आमदार आहेत डॉक्टर किरण लामटे यांची मानहानी होती की तुम्हाला त्यांची फारशी दखल वरचे तुमचे विश्वस्त घेत नाही म्हणून तुम्हाला यायला नाही? असं नाही, आमचे सगळे विश्वस्त मंडळ सुद्धा सगळ्याच लोकांची दखल घेते. याच्यामध्ये आमदार साहेबांची पत्रकार परिषद ही तुम्ही घेऊन राहिली त्यांनी घेण्या आमच्या कोणाचीही किंवा संस्थेची सुद्धा या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीची मानहानी करण्याची किंवा त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारे कमी लेखण्याचा आमचा कोणाचाही हेतू नाही. शेवट काल जे प्रश्न निर्माण झालेत आमच्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या त्या जशा काल त्यांनी मांडल्या तशाच आमच्याही लोकांच्या भावना जनतेसमोर जाव्यात एवढ्याच हेतूनं आमच्या कार्यकर्त्यांनी संस्थेच्या आणि आदरणीय वैभवरावांच्या आणि विश्वस्त मंडळाच्या प्रेमापोटी खऱ्या अर्थानं ही घेतलेली पत्रकार परिषद आहे. तुम्ही मगापासून काही प्रश्न असे उपस्थित होत आहेत किंवा विनय सावंतची संस्था आहे, मनकरांची संस्था आहे, तिथं आम्हाला सभासद करा, तिथं आम्हाला विश्वस्त करा. जसं हे जे काही लामटे डॉक्टर असतील किंवा इतर लोक जसं संस्थेला लेखी कळवत आहेत, लेखी मागणी करत आहेत किंवा आम्हाला सभासद खुलं करा असं जे करत आहेत, असं तुम्ही त्या संस्थांशी कधी लेखी पत्रव्यवहार केलाय का? त्यांना लेखी त्यांच्याकडे मागणी असा कुठलाच पत्रव्यवहार नाही आमचा. तुम्ही असं म्हणता की मधुभाऊंची संस्था आहे, रावसाहेबांची संस्था आहे, त्या संस्थेविषयी तुमचं काही दुमत नाही. पण यांच्या संस्था ह्या ज्या केलेल्या आहे संस्था या त्यामध्ये आयुक्तांनी रजिस्टर केलेल्या संस्था आहे. ही जी संस्था आहे या संस्थेशीच का भांडणं आहे तर ही सगळ्या तालुक्याला माहिती आहे की ही संस्था बांगऱ्यांनी काढली, ही संस्था नवल्यांनी काढली, ही संस्था पिचडांनी काढली, ही संस्था आवड यांनी जोपासली, ही संस्था आव्हाड यांनी जोपासली.
या सगळ्या लोकांनी जोपासलेली म्हणून या विषयी अस्मिता असल्यामुळे हे वाढणं सुरू आहे. तसं त्या संस्थेचं नाही ना, त्या खाजगी तुम्ही म्हणताय ना. बाबाला जोड रे, 2 मिनिट बाबाला जोड. नाही खाजगी याचा अर्थ काय? परवानगी नाही तुम्ही जे म्हणले ना पत्रव्यवहार, तो पत्रव्यवहार आम्ही करतो. मी मागाशी बाईटमध्ये काय बोललो का त्याची माहिती मिळावी आम्हाला. तुम्ही आवरे साहेब मी काय बोललो त्या संस्थेची आम्हाला माहिती मिळावी. कदाचित आमचं अज्ञान असू शकतं. तुम्ही जे सांगताय ना समजा त्यांच्यावर आमचं अज्ञान असू शकतं. तुम्ही असं म्हटलं हो दुटप्पी झालं ना. तुमच्याकडे 2 संस्था तुम्ही ज्यांची नाव घेतली, नाव घेऊन तुम्ही सांगितलं की अशा असे 2 संस्था आहेत, पत्रांचा असं आहे मामा. त्यांचं नाव मामा तुमचा प्रश्न बरोबर आहे. फक्त उद्देश ठेवून काहीतरी बोलणे असा नाही, तुमचा प्रश्न बरोबर आहे. अकोला एज्युकेशन संस्था ही जशी सर्व लोकांची तशा ह्या तालुक्यात रजिस्टर झालेल्या संस्था ह्या जनतेच्या हितासाठी आणि जनतेच्या कामासाठी ह्या संस्था निर्माण झाल्यात. म्हणून धर्मादाय मंडळानं यांना मान्यता दिली. मान्यता ज्या संस्थेला मिळाली ती जनतेची संस्था असते, ती कोणाची व्यक्तिगत मालकीची संस्था नसते. इथपर्यंत तर तत्वतः तुम्हालाही मान्य करावं लागेल आणि मलाही मान्य करावं लागेल. हे बघा, कोणाचीही संस्था असो ते काही व्यक्तिगत मालकीची नाही, त्यांनी त्या मालकीच्या बनवल्या. आणि जसं आमदार साहेब इथं बसले अकोला एज्युकेशन जाऊन त्या ठिकाणी सभासदांची मीटिंग घेतली, तसं प्रत्येक संस्थेमध्ये त्यांनी जाऊन त्या ठिकाणी सभासदांची मीटिंग घेऊन ह्या सभासदांना किती वेळा बोलवलं गेलं, वार्षिक मीटिंगला, मासिक मीटिंगला, कधी यांना विश्वासात घेऊन कारभार केला का हा गावकऱ्यांना, तालुक्यातल्या लोकांना. आणि जर अशा पद्धतीचं होत नसेल तर एका संस्थेची चौकशी करण्यापेक्षा या सगळ्या लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही सगळ्या संस्थांच्या चौकशा केल्या पाहिजे. आणि राहिला दुसरा प्रश्न, आता आम्ही मागणी करतो, आज इथं गेली, उद्याला लेखी पत्र आम्ही देणार आहे. तुम्ही आम्हाला सभासद बनवून घ्या, तुमच्या संस्थेत आम्हाला संचालक करा, काय हरकत आहे. मनकर साहेब करतील, मी सांगितल्यानंतर मनकर साहेब म्हणतील लगेच घे पत्र आणि तू सभासद होत. पण विनय सावंतचं काय? मनकर साहेब पण नाही करणार. थांब रे. आणि असं आहे का अकोला तालुक्यातल्या सगळ्याच संस्था बदलली पाहिजे? हो हो, सगळ्यात तिथं पण बाहेरचे पोरं येऊन नाही शिकती, तालुक्यातले शिकतात, येऊन शिकतात. मग अशी पत्रकार साहेब जे बोलले आवर साहेब त्यांना म्हणणं असं आहे का ती संस्था आपल्या तालुक्यात आपल्याला करावं लागेल. नाही साहेब असं उंचगडाची जी संस्था होती रामबालाची, ती कोणाच्या घशात जाऊ नये म्हणून आपल्याला हजारो लोकांना आंदोलन करावं लागलं. त्यामध्ये तसा जर प्रकार झाला, समजा विनय सावंतांची संस्था आहे ती एका दिवसाला चालली आणि अशी तक्रार कोणी जर केली तुमच्याकडे तर तुम्ही ते जरूर केलं पाहिजे. हो, होतातच ना तक्रारी. मग आज तुमच्याकडे आली का तक्रार? मग सांगा नाही लेखी स्वरूपात नाही, तोंडी स्वरूपात लोक बोलतात ना, बारीला चला, तुम्ही चला माझ्या बरोबर मामा, नावं सांगता येत. आता आवरी साहेब छोटेसे आवरी साहेबांचा थोडासा प्रश्न मला लक्षात आलाय, परफेक्टली आला. आवरी साहेब असे माणूस मेल्यावर त्याचा उपचार करायचे का? आता जसं आपण अगस्ती एज्युकेशनच्या बाबतीत ऐका ना साहेब, अगस्ती आता तुम्ही पत्रकार म्हणून प्रश्न विचारला, अजून विचारून घ्यायचं उत्तर मला तुमच्याकडून पाहिजे. कदाचित मी राजकीय जीवनात थोडासा लहान असेल तुमच्यापेक्षा, पण माझा मुद्दा असा आहे साहेब का ती संस्था तालुक्यातली, तिथं शिकायला विद्यार्थी कुठले येतात? तालुक्यातलेच येतात. आपलेच कोणतं गोरगरीब बांधव तिथं शिकतात, त्यांची मुलं शिकायला जातात तिथं. मग ती संस्थेच्या उद्या अकोला एज्युकेशनच्या बाबतीत कसा प्रश्न उभा राहिलाय, तो कधी राहिला? विशेष काय वाटतं मला का आज जे मनकर साहेब असतील किंवा हांडे साहेब असतील हे त्या संस्थेवर बरेचसे दिवस पदाधिकारी होते, त्यांना त्यावेळेस या प्रश्न पडले नाही घटनेचे. मग कदाचित ह्या दोघांच्या संस्थेच्या बाबतीत उद्या हे उद्योग होऊ नये म्हणून आपण आमदार साहेबांनी आज तालुक्याचा जबाबदार नागरिक म्हणून या सगळं आमचं म्हणणं आमच्याच नाही, सगळ्या संस्थेच्या बाबतीत सभासदांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. बरोबर आहे की असं होतंय, पण धर्मदाय आयुक्ताच्या काय कशाचं आपल्याला काय माहीत नाही. आता उंचगडाची संस्था आहे ती धर्मदाय आयुक्ताकडे आहे, माझ्या इंदूरची संस्था आहे ती धर्मदाय आहे. मग त्या आमच्या गावाचा क्रीडा आम्ही बदलवलेला आहे. त्या गावात आम्ही असा निर्णय घेतला की आमच्या गावाचे सगळे सज्ञान माणसं एवढे मतदार यादीतले तेवढे ते आमच्या देवस्थानचे सदस्य आहेत आणि आमचं ग्रामपंचायत ठरवतं, आमचं ग्रामपंचायत होतं.
त्याच्या अनुषंगाने असं ज्या लीड्स तयार करतात किंवा ते काय दुरुस्त्या करतात तुमच्या याच्यामध्ये, त्याच्या दुरुस्त्या करण्यासाठी हे प्रयत्न आहेत ना. म्हणूनच या सभासदांची मागणी आहे की याचं सभासदत्व खुलं करावं अशी मागणी आहे. तर याबाबत काय म्हणणं? मग ह्याच बाबत आमचं म्हणणं असं आहे का जो अकोला एज्युकेशनला जो तुम्ही क्रायटेरिया लावताय तोच बाकीच्या संस्थांना लावा. तुम्ही मगाशी आमचा प्रश्न तोच होता, आत्ता पण तोच प्रश्न आहे आमचा. तालुक्याचे आमदार आहेत ते, त्यांनी नुसतं एका संस्थेपुरता नाही ना करून उपयोग, सगळ्या संस्थांचा विचार करूनच जो नियम अगस्ती एज्युकेशन लागू पडेल तो बाकीच्या संस्थांना लागू झाला पाहिजे. ज्या काही धर्मदाय ऐकतात बसतील ते. आणि आवर साहेब मला वाटतं याला तुमचं सहमत असलं पाहिजे आणि सगळ्यांनाच. उद्या त्या संस्था का नाही म्हणून कुणी गिळून करू पाहतील. मग तुम्ही मान्य करताय का त्यांच्या खात्यात कोणत्या विनय सावंतांची आणि नंतर नाही ते म्हणले. खरं तर मी जो प्रश्न विचारणार आहे हा विश्वस्त आणि कार्यकारिणी यांच्या एकत्रित निर्णयावर तो आधारित आहे. पण आता त्यांच्या वतीने तुम्ही हे पत्रकार परिषद घेता नाही तर कार्यकारिणी सदस्य पण काय आहे. 2022 साली जे आंदोलन झालं आता याच्या संदर्भामध्ये त्यावेळेस कार्यकारिणीतील काय विश्वस्त यांच्यासह आणखी 5 राजीनामे पाठवण्यात आले आणि कार्यकारिणीने म्हणजे विश्वस्तांनी ते मंजूर केले. आता ते मंजूर केल्यानंतर खरं तर या वादाला आणखी तोंड फुटलं ते मंजूर झाल्यामुळे. आणि मंजूर केल्यानंतरही त्याचे जे तुम्ही चेंज रिपोर्ट धर्मदायाकडे पाठवले आहे तर त्याला त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले. म्हणजे हे राजीनामे आम्ही चुकीने किंवा आमच्या व्यक्तिगत कारणामुळे जे लिहिले गेले ते राजकारणामुळे दिले होते ते मंजूर करण्यात येऊ नये म्हणून त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. जर हे ऑब्जेक्शन तुम्ही मान्य केलं आणि त्यांना पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला म्हणजे विश्वस्त आणि कार्यकारिणी त्यांना पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न जर सकारात्मक दृष्टीने तुम्ही केला आणि त्यामुळे हे जर आंदोलन थांबणार असेल तर असा प्रयत्न करायला तुम्ही तयार आहात का? खरा हा उत्तर त्यांचं आहे पण त्यांच्या वतीने ही पत्रकार परिषद म्हणून विचारतो. कसं आहे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर तेच त्यांच्या वतीने तुम्ही सांगा. जरी त्यांच्या वतीने आम्ही इथं असलो तरी तुमच्या भावना या 100% आम्ही त्यांच्या कानावर घालू आणि विश्वस्त मंडळाला सुद्धा सांगू सकारात्मक विचार करा. जर चांगलं होत असेल तर त्यात काय वाईट मानायचं काय कारण कोकणकर साहेब. शेवट काय असतं शेवट ही आपण सगळे गुन्हेगार साहेबांनी ते लोक तावून सुलाखून पारखूनच घेतलेले होते. त्यांनी नियुक्त केलेले होते. मंजुरी त्यांनीच केली त्यांचे राजीनामे. परंतु ते राजीनामे मंजूर करण्याची पार्श्वभूमी काय होती ते आंदोलनाची होती. आता त्या आंदोलनानंतर आता सध्या पिचड साहेब नाही आहेत पण हे जे कारभार वैभवराव पाहतात यांनी जर सकारात्मक दृष्टिकोन ठेवला त्यांना पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि ते जे वाद चालू आहेत धर्म आयुक्ताकडे ते संपुष्टात आणले तर हा विषय बराच सटक होऊ शकतो. म्हणजे त्यांचं जे आंदोलन आहे कालचं त्यांचं जे झालं ना पुरी करण्याऐवजी त्यासाठी झालं. म्हणजे आम्ही नाही म्हणून आंदोलन हे पोटीच झालेला तो त्यांचा जो कार्यक्रम तो पोटीच झालेला आहे. त्यांनी घेतलेलं होतं तसं सांगतो ते दिलेले जे राजीनामे ते तुम्ही एकदा पहा ते एका आखीव रिखीव प्रकारात आहेत. एकाच शब्दावळी हा आखी म्हणजे मी लिहायच्या आणि बाकीच्या ज्या सह्या घ्यायच्या अशी राजीनामे आहे ते कुणी मनापासून दिलेलं नाही त्यावरून दिसतंय. एक शेवटचा एक प्रश्न होता. काल जी काय तिथं सहविचार सभा जी झाली त्या सहविचार सभेमध्ये सुरुवातीला 1-2 पत्र त्या ठिकाणी वाचून दाखवण्यात आली जे की ती माणसं जी आहेत ती थोडेसे तटस्थपणे काम करणारी ज्यांच्याकडे सोशल अँगलनी पाहिलं जातं. हेरम कुलकर्णीचं एक पत्र त्या ठिकाणी वाचून दाखवण्यात आलं की बुवा हेरम कुलकर्णी त्या ठिकाणी पत्र लिहून असं सांगितलं की बुवा ही जी काही संस्था आहे त्यांनी जे काही आक्षेप घेतलेले ते त्या आक्षेपाला त्यांनी थोडीशी सहमती त्याच्यामध्ये दर्शवलेली आहे. त्यांनी सांगितलं की ही संस्था लोकशाही मार्गाने चालली पाहिजे वगैरे असे काही मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये त्यांना पत्र देऊन त्या ठिकाणी कळवलेले आहेत. याचा अर्थ असा नाही की बुवा काही लोक त्रयस्थ लोक तटस्थ लोक हे सुद्धा याच्यामध्ये आता सहभागी व्हायला लागले. काय सांगाल तुम्ही? सांगा. जरी तटस्थ लोक आणि कुणी जरी त्याच्यात सहभागी व्हायला लागले कुणी असू द्या या सगळ्यांचा मान सन्मान ठेवला जाईल आणि आमचं विश्वस्त मंडळ या सगळ्यांचा सकारात्मक निर्णय करून संस्थेच्या हिताच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेईल. त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणी जरी काही म्हटलं तरी त्याचा मान सन्मान ठेवला. लोकशाही मार्गाने चालावी लोकशाही मार्गाने चालत नाही संस्था ही लोकशाही मार्गाने चालते. त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मनामध्ये
अजून काही शंका असतील त्यांना तर वाटत उत्तर नाही देऊ. हो. त्यांना वाटत नाही लोकशाही मार्गाचा हे त्यांना वाटत नाही. प्रमुख एकच ना पण हा आता सध्या संस्थेचा प्रमुख एकच आहे ना. आता संस्थेचा प्रमुख एकच आहे ना. नाही विश्वस्त मंडळ आहे ना. आता की दोन विश्वस्त आहेत ना. विश्वस्त तीन आहेत. आता दोनच आहेत विश्वस्त सध्यासाठी. एकाचा राजीनामा झालेला आहे. काय करायचं? हो जाधव साहेब आणि जाधव साहेबांच्या हरकत आहे. वैभव म्हणजे एकच आहेत ना. तसं हरकत जरी असली तरी दोन विश्वस्त आज मितीला आहेत कार्यरत. काल बोलतच नाही काही. नाही ते हरकत आहे फक्त त्यांची हरकत म्हणजे त्यांना नाही असं नाही ना. नाही, पण मग मी हरकत आहे पण त्यांचं पण याला हरकत आहे. त्यांना काय करायचं याला? ते पण आहेत ना. यांचं कसं रेग्युलर रुटीन घेतो कामकाजाचा भाग आहे धर्मद आयुक्ताचा. दोन विश्वस्त आहेत. आता फक्त एकच विश्वस्त आहे सध्या. नाही दोन दरा हिशोबामध्ये दोन विश्वस्त आहेत तसे. आणि दोन विश्वस्त तालुक्याच्या जनतेच्या भावना सगळ्यांच्या भावना हे विचारात घेऊन सकारात्मक निर्णय करतील. आपण 1 तारखेला जो पुतळा बसवतोय पिचड साहेबांचा हा अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी बसवतोय का आपण महाविद्यालय बसवतोय? नाही तर संस्था बसवते. आपण त्याला एज्युकेशन संस्था सर्व पत्रकार मित्र म्हणजे आदरणीय विजयजी पोखरकर, मामा रेणुकादास, आबा, भाऊसाहेब साळवे आणि हे दोघं तिघं मित्र, नवीन मित्र, जनरेशन गॅप असल्यामुळं राजू सक्षम आहेत. हां नाही माझी आणि त्यांची जनरेशन गॅप असल्यामुळं तालुका सोडून वर गेले ना. सर्व मित्रांचं आभार. चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीचे प्रश्न विचारले. असं प्रश्न नॉलेज वाढलेलं आहे, बुद्धिमत्ता वाढते. अशाच पद्धतीचं चांगलं सहकार्य या ठिकाणी करा. विचारले प्रश्न हे चांगले विचारले असं तुम्ही मानताय. पण काल एक सहविचारी सभा झाली त्याच्यात दस्तूर खुर्द आमदारच म्हणाले असे काही प्रश्न पत्रकारांनी विचारू नये असंच थोडक्यात. आता त्या आमदारांचं जे म्हणणं आहे ते आमदार साहेब उत्तर देतील. परंतु लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ आणि या देशाचं नेत्र हा पत्रकार आहे. आणि ज्या वेळेस म्हणजे अनेक मुद्दे मी या ठिकाणी म्हणजे विषयांतर होतं आहे आपलं नमूद करू इच्छितो की तुम्ही बघा प्रत्येक योजना असेल, घाटघर उदंचन प्रकल्प असेल, ज्या वेळेस पत्रकारांनी त्यावरती लिहिलं त्याच्यानंतर त्या प्रकल्पाला मान्यता आणि म्हणजे निर्माणाचं काम झालं. आंबीत धरण असेल याच्यावरती पत्रकारांनी लिहिलं. पहिली मागणी कोणाची जर चक्षुबुद्धीनं पत्रकारांनी त्या ठिकाणी मांडल्यानंतर त्यावरती काम करणारे अनेक लोक होते. आणि म्हणून पत्रकार हा लोकशाहीचा डोळा आहे, चौथा स्तंभ आहे. आणि त्यामुळं पत्रकाराचं म्हणणं म्हणजे ते कसे प्रश्न विचारू द्या पण त्या म्हणण्यामध्ये काहीतरी उत्तर दडलेलं असतं म्हणून ते विचारतात. हेही समजून घेतलं पाहिजे. एवढंच या निमित्ताने आंबीतचं म्हटले कारण डॉक्टरांनी एक प्रश्न असा उपस्थित केला तिथे ते म्हटलं आंबीत धरण जे आहे ना याची जी क्षमता आहे आत्ताची सध्या जी काही क्षमता आत्ताची आहे परंतु मात्र ते जादा क्षमतेचं धरण असताना देखील मान्यता सुद्धा तेवढी मिळालेली असताना मात्र एक शरद धरण जे आहे ते कमी क्षमतेचं बांधले गेले. आता याच्यामध्ये अकोले तालुक्याच्या हद्दीमध्ये येणारे जे पाणी आणि याचा जो लवाद आहे हा पूर्ण लवाद तुम्ही म्हणजे त्या ठिकाणी अभ्यास करा. लवादाप्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये पाणी अडवायला पाणी शिल्लक नाही. एकतर पाणी उपलब्ध केलं पाहिजे आणि पाणी उपलब्ध करून एकतर त्या पिंपळगाव खांडलाच मान्यता नव्हती मिळत कारण लवादाप्रमाणे आपल्याला पाणी शिल्लक नाही. हे नवीन पाणी निर्माण करायचं तर याच्यासाठी काही सर्वे झाले. सर्वेमध्ये आपल्याला माहीत असेल खिरेश्वर तुम्हालाही माहीत असेल खिरेश्वरच्या बाजूनं बोगदा पाडून ह्या बाजूला किमान अंशी 3 TMC ह्या मुळेच्या पट्ट्यामध्ये जर पाणी आलं तर अप्पर आंबीतसारखं धरण होऊ शकतं. अशाचं काही नियोजन करण्याचं प्रशासकीय पातळीवरती हे सगळं चालू आहे. त्यामुळं त्या म्हणण्याला काही तथ्यांश नाही. कोणत्या
आमदारांच्या? आमदार साहेबांनी काय मांडलं त्यांच्या बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे, पण माझ्या दृष्टीनं मला जे वाटतं ते मी या ठिकाणी मांडलं. नाही पत्रकारांनी प्रश्न विचारलेला जागेवर ना, मग विरोधी पक्ष कशासाठी? पत्रकारांनीच मांडायचं तुमचं म्हणणं आहे. कारखाना पडलं प्रश्न पत्रकारांनीच उभे करा. हो बरं, मग या ठिकाणी आले आपण पाहिजे नंतर परत बोलू.